महाविकास आघाडी 17 पैकी 15 जागांवरती लढणार असल्याची माहिती मिळते आणि 2 जागांवरती महाविकास आघाडी सध्या अपक्षांना पाठिंबा देणार आहे। विधान परिषदेच्या सर्व 17 जागांवरती महाविकास आघाडी लढणार नाहीये, तर काँग्रेस 8 जागांवरती लढेल, पण फक्त 5 जागांवरचे उमेदवार काँग्रेसचे अद्यापपर्यंत जाहीर झालेले आहेत। नागपूर, भंडारा आणि अहिल्यानगरचे काँग्रेसचे उमेदवार नेमके कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे, ठाणे, सांगली आणि साताऱ्यामध्ये उमेदवार जाहीर झालेले आहेत। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। राजू, आजचा अखेरचा दिवस आहे खरं तर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याबद्दलचा, आणि महाविकास आघाडीचं अजूनही फारसं काही ठरत नाहीये, कन्फर्म होत नाहीये। काँग्रेसच्या वाट्याला जरी 8 जागा गेलेल्या असल्या तरी 5 जागांवरचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। शिवसेनेचं नेमकं काय चाललेलं आहे आणि राष्ट्रवादीचं किती नेमके उमेदवार निश्चित झालेत? अगदी आपण पाहतोय शेवटचा दिवस म्हणण्यापेक्षा अवघे 3 तास उरले आहेत आणि महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल यामधला घोळ जो आहे तो पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। आतापर्यंत काँग्रेसने जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये 8 एकूण जागा लढणार आहेत, त्यापैकी 5 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आणि उर्वरित 3 जागांचे अद्यापर्यंत फायनल झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे अजूनही काँग्रेसमधला घोळ संपत नाही का असा प्रश्न समोर येतोय। आपण पाहतोय की ज्या 5 जागा आहेत त्यामध्ये चंद्रपूर, वर्ध्यामध्ये शैलेश अग्रवाल आपल्याला पाहायला मिळतात, अमरावतीमध्ये हर्षदीप देशमुख, यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे, लातूरमध्ये महेश देशमुख, सोलापूरमध्ये आदित्य फतेपूरकर या 5 जणांची नावं जी आहेत ती उमेदवारांची जाहीर केलेली आहेत। आणि अहमदनगर असेल, भंडारा असेल, नागपूर यावरती अद्यापर्यंत तोडगा निघालेला नाही। मात्र या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एबी फॉर्म पोहोचलेला आहे आणि नावं जाहीर होताच ते उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। शेवटचे 3 तास उरलेले आहेत, मात्र अजूनही घोळ पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। शिवसेनेची 3 नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत, राष्ट्रवादी सुद्धा काही नावं समोर आलेली आहेत। मात्र एकूण 17 पैकी 15 जागाच महाविकास आघाडी लढणार आहेत आणि उर्वरित 2 जागांसाठी जे आहे ते महाविकास आघाडी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की 15 जागा त्या आणि 2 जागा ह्या अशा एकूण 17 जागा आहेत। मात्र काही जागांवरचं अद्यापही पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। त्यामुळे 3 तासामध्ये तरी पूर्ण होतील का असा प्रश्न जो आहे तो समोर येतो। खरं तर काँग्रेसने 3 दिवसापूर्वीच सगळे एबी फॉर्म आपापल्या जिल्ह्यामध्ये पाठवलेले आहेत, मात्र अद्यापही 3 ठिकाणचे नावं जे आहेत अद्याप जाहीर केलेली नाही। त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये 3 ठिकाणची नावं जाहीर करू असं काँग्रेसने म्हटलेलं आहे। त्यामुळे 3 ठिकाणची नावं जाहीर करणार की अपक्षांना पाठिंबा देणार हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे 3 वाजेपर्यंत संपूर्णपणे हे चित्र स्पष्ट होईल नेमकं। अगदी, त्यामुळे उत्सुकता आहे पुढच्या 3 तासामध्ये नेमकं काय चित्र स्पष्ट होणार हे बघण्याची। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।